नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी। आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी भुगावमध्ये आलेलो आहे आणि भुगावमध्ये आत्ताच एक नवीन प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालं जे की 600 फ्लॅटचा प्रोजेक्ट असणार आहे। पुण्यातल्या टॉप 10 बिल्डरपैकी एका बिल्डरचा हा प्रोजेक्ट आहे। सो या प्रोजेक्टमध्ये तुम्ही मोठ्या कार्पेटचे 2, 3 आणि 4 BHK घेऊ शकणार आहात। आपण 2 आणि 3 BHKचा सॅम्पल फ्लॅटसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रोजेक्टची सर्व डिटेल माहिती लक्षात येईल। तर नेहमीसारखं सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा प्रोजेक्ट जो आहे तो भुगावमध्ये लोकेटेड आहे। चांदणी चौकाकडून जो रोड पिरंगुडच्या दिशेला जातो त्या मेन रोडवर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। या प्रोजेक्टपासून चांदणी चौक 5.3 किलोमीटर, पिरंगुड 4 किलोमीटरवर आहे आणि एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर मानस लेकजवळ हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। प्रोजेक्टचं जे मॉडेल आहे तिथे बनवून ठेवण्यात आलेलं आहे। तुम्ही बघू शकता 3.5 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे। त्याच्यामध्ये टोटल 5 बिल्डिंग असणार आहे। त्यातल्या 3 बिल्डिंगचं लॉन्चिंग जे आहे ते इथे करण्यात आले, म्हणजे सेलिंग चालू आहे। ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्या 25 मजल्याचे असणार आहेत। त्यातले 4 फ्लोअर जे आहेत ते कार पार्किंग असणार आहेत आणि 21 मजले जे आहेत ते रेसिडेन्शियल असणार आहे। T1 टॉवरमध्ये म्हणजे एक नंबरच्या बिल्डिंगमध्ये एका फ्लोअरला टोटल 4 फ्लॅट असणार आहेत। त्याच्यामध्ये 3 लिफ्ट 2 स्टेअरकेस देण्यात आले आणि 2 आणि 3 नंबरचा जो टॉवर आहे तर 2 नंबरच्या टॉवरमध्ये टोटल 7 फ्लॅट असणार आहे प्रत्येक फ्लोअरला आणि 3 नंबरचा जो टॉवर आहे त्याच्यामध्ये 8 फ्लॅट असणार आहे आणि लिफ्ट जे आहेत त्या दोन्ही 2 आणि 3 नंबरच्या बिल्डिंगमध्ये 4 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस इथे असणार आहे। 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत। प्रोजेक्टला दोन्ही साईडनी भले मोठे रोड इथं आहेत। एका साईडनी मानस लेकचा व्ह्यू तुम्हाला इथं मिळतो आहे आणि दुसऱ्या साईडनी जे फॉरेस्ट ट्रेलचे जे वरच्या डोंगर आहे म्हणजे ज्या टेकड्या आहेत तो पूर्ण ग्रीन असतो, तो सगळा तुम्हाला इथून दिसतो। लोकेशन खूप चांगलं आहे। निसर्गाच्या सानिध्यात राहणं पसंत करत असाल तर हा प्रोजेक्ट तुम्हाला निश्चित इथे आवडू शकतो। सो आता आपण 2 आणि 3 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याला आतमध्ये जाऊन एकदा नीट बघून घेऊया। पुन्हा ढगाशी बोलतो आम्ही, पुन्हा आठवणीत रमतो आम्ही, वाऱ्याची एक झुळूक येऊन स्पर्श करून जाते मनाला आणि वाटतं या अद्भुत जगाला आधीपासून ओळखतो आम्ही। वाह, काय सुंदर लिहिलं आहे। हे वाचून मला डायरेक्टली आमचं मराठीचं जे पुस्तक होतं बालभारती त्याच्यामध्ये जे कुसुमाग्रजांच्या ज्या कविता असायच्या त्याच आठवल्या। मराठी भाषा अतिशय सुंदर अशी आपली भाषा, आताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। खूप बरं वाटलं। जे मराठीवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर, वाचल्यानंतर खूप मन भरून येत असेल। सो आता आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट आणि लीडिंग चॅनल आहे आणि आम्ही एकमेव असे आहोत की पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये प्रत्येक प्रोजेक्टला व्हिजिट करतो आणि फक्त लीगल आणि क्लिअर टायटलच प्रोजेक्ट आमच्या व्ह्यूवर्सपर्यंत घेऊन येतो। व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमच्या व्ह्यूवर्सला लागेल ती मदत आम्ही करत असतो प्रॉपर्टी घेण्यासाठी आणि हे सगळं करताना आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या व्ह्यूवर्सला करत नाही। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। हा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आलेला आहे। सुरुवातीला तुम्ही इथं बघू शकता फॉयर स्पेस ज्याला आपण लॉबी म्हणतो ती इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे। याचं डिजिटल डोर लॉक तुम्हाला बघायला इथे भेटेल। आजकाल सगळेच डिजिटल डोर लॉक जे आहेत ते देतात। आता ह्या फॉयर स्पेस लॉबीची जी साईज आहे ती 6.1 × 4.5 इथे असणार आहे। त्याला तुम्ही अशा पद्धतीने इथं डिझाईनसुद्धा करू शकणार आहात। हा लिव्हिंग स्पेस तुम्ही बघू शकता किती स्पेशियस असा देण्यात आलेला आहे। हा लिव्हिंग रूम जो आहे तो 12 × 19चा असणार आहे, 12/19चा असणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्याला डिझाईन करू शकणार आहात एल शेपमध्ये। या साईडला डायनिंग एरिया देण्यात आलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता। आता हा जो 3 BHK आहे तो 1304 स्क्वेअर फूटचा आहे। डायनिंग एरिया बघा 6.1 × 10चा असणार आहे, म्हणजे जवळजवळ 61 स्क्वेअर फूटचा डायनिंग एरिया तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे। लिव्हिंगला लागून इथे कवर्ड बाल्कनी असणार आहे। आता ह्या बाल्कनीची खासियत काय की ही शेजारच्या जो बेडरूम आहे त्यालासुद्धा कनेक्ट असणार आहे। 18 × 4.11ची ही बाल्कनी असणार। केवढी मोठी आहे बघा। आता ही जी बाल्कनी आहे ह्या साईडला जे तुमचं गेस्ट बेडरूम आहे 3 नंबरचं त्यालासुद्धा इथं कनेक्ट ठेवण्यात आलेली आहे। अशा ग्लास रेलिंग असणारे, स्टेनलेस स्टीलचा याला कवर असणार आहेत, रेलिंग असणार आहेत आणि हे एलिव्हेशनमध्ये खूप सुंदर दिसतं। आता ही बिल्डिंग ज्या लोकेशनला आहे
तिथून ह्या बिल्डिंगमधून एका साईडनी तुम्हाला असा पूर्ण जो ग्रीनरीचा जो व्ह्यू आहे, म्हणजे फॉरेस्ट ट्रेलच्या वरच्या साईडला ज्या टेकड्या आहेत त्या सगळ्या बघायला भेटणार आहेत. आणि एका साईडने पूर्ण मानस लेक जो आहे या साईडला तो दिसणार आहे, म्हणजे मानस लेकचा वॉटर व्ह्यू तुम्हाला इथे मिळणार आहे. सो भुगावच्या पुढं जेवढ्या बिल्डिंग आहेत, जेवढे पण प्रोजेक्ट आहेत, तिथून हा व्ह्यू जो आहे तो बघायला भेटतो. आणि टेम्परेचर जर सांगायचं झालं तर पुण्यापेक्षा म्हणजे इथलं जे टेम्परेचर आहे ते 1-2 सेल्सिअसनी नेहमी कमीच असतं. थोडं थंड वातावरण तुम्हाला इथं बघायला भेटेल. एल शेप असा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे. किचन जे आहे ते 9.2 × 10चं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. 92 स्क्वेअर फूटचं हे किचन आहे. ड्राय बाल्कनी वेगळी इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. ड्राय बाल्कनीचा जो एरिया आहे, युटिलिटी एरिया ज्याला म्हणतो आपण, तो 8 × 3.5चा इथं तुम्हाला मिळणार आहे. कवर्ड बाल्कनी असणार आहे, त्यामुळे ही स्वच्छ राहायला मदत होते आणि त्यामुळे जो मेंटेनन्स आहे तो सुद्धा कमी येतो. आता माझा स्वतःचा फ्लॅट जो आहे त्याची पहिल्या फ्लॅटची बाल्कनी जी आहे ती ओपन होती. किती त्रास होतो हे मी बघितलेलं आहे, पण कवर्ड असल्यामुळे खूप मदत होते. बाकी जेवढ्या खिडक्या आणि दरवाजे आहेत ते UPVCच्या तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. हे गेस्ट बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता किती स्पेशियस इथं देण्यात आले. ह्याची जी साईज आहे ती 11 × 13.11 देण्यात आलेली, म्हणजे 11/14चं साधारणतः हे गेस्ट बेडरूम आहे. या साईडला याला इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे, ज्याची साईज 4.11 × 8 असणार आहे. बाकी CP सॅनिटरी फिटिंग जे आहेत त्या कोहलर कंपनीच्या तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. आणि जे स्विचेस आहेत ते शिंडलर कंपनीचे असणार आहेत. खूप स्पेशियस साईज दिल्यामुळे तुम्ही अशी अरेंजमेंट इथे करू शकणार आहात. म्हणजे तुम्हाला लॅपटॉप वगैरेसाठी जर टेबल ठेवायचं आहे, कोवर्किंग स्पेस ठेवायचं आहे, असं ह्या साईडचं तुम्ही वॉर्डरोबचं प्रोव्हिजन इथे करू शकणार आहात. सो या साईडला आता 2 बेडरूम देण्यात आलेले आहे. बटरफ्लाय लेआउट ह्याला म्हणतात. सो 1 बेडरूम ह्या साईडला, 2 बेडरूम या साईडला. बेडरूम बघण्याच्या आधी तुम्ही हे कॉमन टॉयलेट बाथरूम इथं बघून घ्या, ज्याची साईज जी आहे ती 5.1 × 8 असणार आहे. त्याच्या समोरचं जे बेडरूम आहे हे तुमच्या मुलांचं बेडरूम आपण याला म्हणू शकतो. 11 × 12, 11/12चं हे तुमचं चिल्ड्रन बेडरूम असणार आहे. ह्याला असं तुम्ही वॉर्डरोबची प्रोव्हिजन अशी करू शकता. फुल साईज इथे तुम्हाला विंडो देण्यात आलेले आहेत. फ्रेंच विंडो म्हणतात त्याला फुल साईज. याच्यामुळं काय होतं की उजेड जो आहे तो मोठ्या प्रमाणात घरात येतो. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुम्हाला लाईट लावायची गरज पडत नाही. सगळ्या ज्या विंडो आहेत त्या UPVCच्या इथे तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि बाहेर तुम्हाला जाळीसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि ह्या साईडला आहे तुमचं मास्टर बेडरूम, तुम्ही बघू शकता. तर मास्टर बेडरूमला बाल्कनी पण देण्यात आलेली आहे आणि जे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे ते पण देण्यात आले. याची साईज जर तुम्ही बघितली 11 × 13.11 देण्यात आलेली. म्हणजे जे पॅरेंट्स बेडरूम होतं, गेस्ट बेडरूम ज्या साईजचं होतं त्याच साईजचं मास्टर बेडरूम आहे. फक्त इथे तुम्हाला बाल्कनी जी आहे ती सेपरेट देण्यात आलेली आहे. 8 × 3.5ची जी कवर्ड बाल्कनी ती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. बेडरूम साईज मोठी असल्यामुळे तुम्ही तसं कोवर्किंग स्पेसची पण अरेंजमेंट इथं करू शकता. आणि या साईडला तुम्हाला पहिलं वॉकिंग वॉर्डरोब देण्यात आलेलं आहे, म्हणजे जिथे तुम्ही चेंजिंग रूमसारखं यूज याचा करू शकता, ज्याची साईज 4.11 × 8 असणार आहे. आणि अटॅच टॉयलेट बाथरूम जे आहे ते आतल्या साईडला इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे जे मास्टर बेडरूम आहे ते प्रॉपर इथे बनवण्यात आलेलं आहे. आणि मास्टर बेडरूममध्ये बऱ्याचदा ह्या ज्या गोष्टी आहेत वॉकिंग वॉर्डरोबच्या, ह्या लोकांना खूप जास्त आवडतात. आणि जो कार्पेट आहे याचा तो 1304 स्क्वेअर फूट आहे. चांगला कार्पेट इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे. तसं 3 BHKमध्ये टोटल 4 कार्पेट आहेत. 1121, 1175, 1304 आणि 1324 स्क्वेअर फूट. 1121 स्क्वेअर फूटचा जो 3 BHK तो 1,11,00,000 जातो आहे सर्व खर्चासहित, पॅकेज कॉस्ट सांगतो आहे. आणि 1175 स्क्वेअर फूटचा 1,15,00,000. 1304 म्हणजे जो तुम्ही बघताय आत्ता तो 1,31,00,000 आणि 1324 जो आहे म्हणजे जो 20 स्क्वेअर फूट जास्त आहे तो 1,32,00,000 जातो आहे सर्व खर्चासहित. ह्या पॅकेज कॉस्ट आहे. बाकी ह्याच्या बाजूला लागून 2 BHKचा पण सॅम्पल फ्लॅट आहे. आता 2 BHKमध्ये टोटल 4 कार्पेट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. 794, 798, 807 आणि 895. तर 895 स्क्वेअर फूटचा 2 BHK जो आहे, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, त्याची पॅकेज कॉस्ट 90,50,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि जो सगळ्यात छोटा
2 BHK, आता जो सगळ्यात छोटा आहे तो सुद्धा 794 स्क्वेअर फूटचा आहे. म्हणजे तसा बघितला मार्केटमध्ये कम्पेअर केला तर मार्केटचे जे 2 BHK ते 700-750 असतात, इथं स्टार्टिंगच 894 आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 81 लाख रुपये जाते. त्याच्यापेक्षा जो मोठा आहे 798, त्याची 81,50,000. 807 स्क्वेअर फूटचा आहे, त्याची 82,50,000. आणि जो सॅम्पल फ्लॅट तुम्ही आत्ता बघितला 2 BHKचा, त्याची 90,50,000 रुपये जाते. 4 BHKचा कार्पेट 1,541 इथं ठेवण्यात आला आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 1,61,00,000 रुपये जाते. आत्ताच प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालं, तर ह्या प्री लॉन्चच्या सगळ्या कॉस्टिंग आहेत. सो तुम्ही भुगावमध्ये लक्झुरियस सेगमेंटमध्ये आणि मोठ्या कार्पेटचे आणि चांगल्या लोकेशनचे जर 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट बघत असाल तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जे तुमचे रिलेटिव्ह आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांनासुद्धा ह्या नवीन लॉन्च प्रोजेक्टची निश्चित माहिती मिळेल. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेत आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन लावायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन प्रोजेक्टची जी माहिती आहे ती घर बसल्या निश्चित मिळू शकतो. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.